नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. नवी मुंबई आर टी ओमध्ये ज्यांच्या रिक्षा टॅक्सी आहेत त्यांनी व्हिडिओ हा पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा, शेअर करत राहा. आर टी ओबाबत त्याच्यात तुम्हाला सगळी माहिती येत असते, हे मात्र विसरू नका. आज आपण नवी मुंबई आर टी ओला गेलेलो होतो. कशासाठी गेलेलो होतो? कल्याणकारी मंडळ हे चालू होऊन किती दिवस झालं लोकांनाही माहीत नाही आणि अपप्रचार करणारी नेते लोक आहेत. आता आम्ही नवी मुंबई आर टी ओला पत्र बी दिलेलं आहे, 2 बॅनर करून दिलेले आहेत, QR कोड दिलेला आहे आणि बाबा तो खिडकीवरती लावा. त्यांनी एक कर्मचाऱ्याची नियुक्ती बी केलेली आहे. असं काही नाही, पण लोकांनाच काहीतरी बनवाबनवी करणारी लोक आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे 13 योजनेतून रिक्षा टॅक्सी चालकाला न्याय देणार आहे. ही शासनाची योजना आहे आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. आता ह्याच्यात हे जे मंडळाचे ऑनलाईनचे अर्ज आहेत, कुणाच्या हातातनं मिळणार नाहीत, ते मॅन्युअल काहीही नाही. रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे की हे ऑनलाईननं फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत आणि या आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे साईटचं नाव आहे. हे मात्र रिक्षा टॅक्सी चालकांनी लक्षात ठेवा. हे काय नवी मुंबई आर टी ओसाठी हे काय मंडळ नाही, राज्यासाठी आहे. आणि मग तो फॉर्म भरताना तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, राशन कार्ड, वोटिंग कार्ड, तुमचं बँकेचं खातं, तुमच्या वारसाचं नाव, हे सगळं भरायचं आहे. आत्ता फी कुठलीही भरायची नाही. हे अर्ज ऑनलाईनला जोडल्यानंतर चेकिंग होतात, आर टी ओचा त्यांना रिपोर्ट जातो आणि मग ते मंत्रालयात बैठकीत तुम्हाला मान्यता मिळणार आणि मान्यता मिळाल्यानंतरच तुम्हाला तुमच्याच मोबाईलमध्ये मेसेज येणार, QR कोड येणार आणि मग तुम्ही 500 रुपये वन टाईप फी, आणखीन 300 रुपये वार्षिक वर्गणी, हे नंतर भरायचं आहे. आत्ता काहीसुद्धा भरायचं नाही. खाली ह्याच लोकांनी बोंबाबोंब केली आहे रिक्षावाल्याला असं तसं, नुसतंच ओला कोला आणि स्वतःची कामं स्वतः करा. रिक्षा टॅक्सी चालकांनो, आता काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. जो स्वतःची कामं स्वतः ऑनलाईननं करील ना, त्यालाच इथून पुढं न्याय मिळणार आहे. आणि स्वतःच्या फायद्यासाठी लोक काही उलटं सांगत असतात, फसवत असतात प्रत्येकानं. आणि जर तुम्हाला अर्ज भरताना कुठलीही अडचण आली, समजा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरनं करतायसा, तुम्हाला कुठलीही अडचण आली, तुम्हाला काही जमाना, तर डायरेक्ट आर टी ओच्या खिडकीवरती जायचं, आर टी ओ कार्यालयात जायचं आणि रिक्षा टॅक्सी परमिट विभाग त्या खिडकीवरती जायचं आणि त्यांना सांगायचं, साहेब बघा मी अर्ज माझा हा जाय ना, मला जरा समजावून सांगा. मग तुम्हाला सांगतील, बाबा अरे नाही असं झालं आहे, तुझं भरताना इथं चूक झाली बघ, हे बटन दाबलं तो उलटं, त्याच्यामुळे गडबड झाली आहे. तर हे ऑनलाईननं प्रत्येकानं अर्ज भरा. नवी मुंबईतील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ शेअर करा. ताबडतोब ऑनलाईन आनंद दिघे कल्याणकारी मंडळ